गणपतीने आरतीशी कोणती साडी नेसू मी? हाई साडी राहू देऊ का? हाई साडी मामाले गावना लोक वैकतस दूरतूनच वैकी नेती नाही शानू माय दिदी राहिनी वो शानू मायने आतनी आरतीशी बरं आज गणपतीने हाई साडी राहू देस मी शानू माय माले खरंच वाटी नाही राहना आज तुला आतनी आरतीशी असं कारण की त्या पोरं गैरा बेकार शेतस त्या फक्त तेच ना घरवालाच नाही आतनी आरत्या ठेवतस पण माले हाई वाटी नाही राहना तेच नी तुला आतनी कस काय आरती ठेवले आव त्या जवळ फाया मागायला येल होतात ना मी तेच ना 3000 रुपये दिन तू तेसले म्हणतो दे का भाऊ 3000 रुपये देसू मनात आरती ठेवायला पाहिजे बरं म्हणतो तवच मी पैसा देसू तेसने हा सांगितलं मी लगेच तेसले 3000 रुपये काही जण दिली म्हणून तेसनी मनात आरती ठेवले तेसे पहिलेच बोलेलो होतो ना मी देख शानू माय आडून तू घरतून निघशील आरती करायला ते एकदम फॉर्म मध्ये निघा ना बरं गावना लोक जे वाटायला पाहिजे शानू मायने आतनी आरती शे कारण की देख लोक देखतील ना लोकसले वाटावत नाही ना शानू मायने आतनी आरती शे असं मला सुद्धा खरं पटलं नाही ना जवळ तू यायची ना आरती करायला तवय असा हात मा तातली सन शँडल बिंडल घाली सन मस्त भारी साडी नेसी सन जावा ना अव पोरी तू देख तू बघता कितनी फॉर्म मध्ये असतं मी करता येईल असा गलीवालाच ना असा बैठ जाते तेचले वाटी बाई ना शानू मायना आतनी कस काय आरती ती दिदी येस नी आज वाडी तेचले तू देख तू बघता पोरी तू बघता मना मागे मागे राहायचो समज ना का हां तू बघता मना मागे मागे राहायचो बघता बस आणि गंमत देख दो आणि एक हात मा मोबाईल पण निले जो शूटिंग करायला मी ती शूटिंग ना दिवसभर रात्रभर देखत बस तुम्ही कारण की वाडायला पाहिजे ना मना आरती द्यायची आज समज ना का तुला पोरी समजी गे माले शानू माई समजी गे मी तुला अंगेच रासू ना मी आरती करशी ना तू तर मी तुला खल्लीच रासू आणि मस्त फोटो काढतो ना मी तुला वाला मस्त फोटो काढतो मी शानू माय आणि आपण एक बात सांग आणि तुले राहीच गई तुला आरती बिरती जमस ना गणपती बाप्पानी थोडे आरती बोलणं पडस बरं कारण की थोडे टेप बीप लायली शे थोडे तोंड काय तुला आरती म्हणणं पडी तुला आरती बिरती येस ना बाई येस ना मला आरती मग मी काय अशीच मोठी होईल शे का मी मला दव्या बाला काय असं होईल शेतस का देख मी तुला आरती म्हणी दगारस दे का सुख करता दुःख हरता वाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झडके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती जय गोपुरी येस कनी माले वा शानू माले तर खरं पटीत नाही राय ना इतली भारी आरती बोलिलेस तू अगो मन सुद्धा पाठांतर होईल नी आरतीनं मानणं पडी बरं तुला शानू माय खरंच देख तू आते देख 6 वाजामा शेतस आपले जाणं पडी बरं पटका आरती करायला चाल जाई होत आपण देख अगो तुले मी ना एक काम सांगस बरं आपण जेव्हा आरती करायला निघसूत ना तर आजूबाजूने बाईसले पण सांगी देजो बरं आरती करायला या म्हणा शानू माय ना आपली आरती शे मी तर सांगवली पण त्या बाईसले मी सांगवली तू सांगजो फक्त हा चाली शानू माय चाली जशी तू सांगशी तशी सांगायची तेसले त्या बाईसले पण काय कर साधे सांग मग चालस का आरतीनं टाइम होई गे त्या पोरं बिरं बोलावायला लागतील तेच ना पहिले आपण तरी बिडी जाऊत मंडप्पा चाल जाऊत आपण चाली शानू माय चाल जाऊत आपण पटकामा आणि आरतीनं ताट लिहिले बरं तू अगो याद पडी जास्त तुले अव आरतीनं ताट तयार ठेवले मी देवाला पटेलचे मी दिवा बिवा लायसन आपले फक्त ताट उचलणे आणि जाणे आपले मंडप्पा चिमी देख बरं बड्या बाया येई लागणार का बरं आपल्या गलीने बाया येलेत का सांग बरं मला मी तेच नाकडे देखावनी तेच नाकडे त्या माले देखायला पाहिजे आणि देखी सन दंग रावल पायल बाय ना शानू माय ना आपली आरती कसं काय शे म्हणा आज देख बरं बागेत कुणी देखजो बरं देख शानू माय देख बरं मी देख कोण येलचे देख उकल्लू बापा येलचे जिगरी मावशी येलचे आणि अगो देख ती फुगी मावशी पण येलचे माय बडा येलचे तर शानू माय मनाकडे देखी राहणार का त्या नेमन देख बरं देखी राहणार का नेमन देखी सांग माले देखी राहणार म्हणजे देखना तू देखीच राहणार ना तू नाकडे आणि दोन्ही देखना कसा कुसूर बोली राहणार त्या आता काय बोली राहणार त्या तेच माहिती आते दगड बहीण देख रे आई पण येले रे चिमी बहीण आई तर काय दिखी नाही राहते वो गलीमा आणि आज कस काय दिखनी आई गाव जाल होती ती 4-5 दिन ना साडे आते येल शेती हा कोले आत्याना गाव जाल होती म्हणे ती देख ना तू अरे पुरी कोल्ली हुईसन येले अरे तरी आत्याना घर काय खावला बेडस का तिले अरे कसं अरे मायना घर कसं आहे तिनं सकाळी खायल्यावानं दुपारले एकचर खावानं आणि रात्री एकचर खावानं आणि पडानं अरे काय काम धंदा नाही काय नाही त्यातरी आत्याना घर तिले भांडा घसाले लावणार होतीन दोन धुवाले लावणार होतीन बरं काम लावणार होतीन अरे काय तिनं जाऊ देतात आपले काय करणं शे तिने बाई ना फक्त शानू मायने आतने आरती होई जाल पाहिजे बोते कसं आहे बो शानू मायने आपले चांगले फाया देल शेतस 3000 रुपये देल शे
शानुमाईने सांग म्हणा आतनी आरती ठेवजात म्हणे, म्हणून आपण शानुमाईना आतनी आरती दी राहिलो. जाऊ देतात काय बदलला माणूस ना आतनी आरती. बंद करा रे. काय तुम्ही वटर लाई द्याल शेत रे. आरती चालू करा ना रे. काव ताई हाय दल्ली ना आतनी आरती कस काय ठेव येस नी. हाय दल्लीला काय गरज छे आरती बिरती करानी. दल्ला माणूस छे हा. आपला आतनी आरती ठेवतात ती बात नेमगन राहती. हाय दल्लुकडीने आतनी आरती ठेवचे येस नी. येसले काय वाटस का मी बोलसू ना येसले. नको व माय काय बोलू बिलू नको. आव तुले माहितीये काय दल्लुकडीने त्याचे 3000 रुपये द्यायचे शेतच फाया. पीएम किसानना पैसा पण नव्हती ना, म्हणून त्याच पैसा अरे दीदीनी दल्ली फाया असले. दल्लील काय जास्ती खावाले लागस का घर मा. एक टीशे दल्ली एक टाइम न जेवण लागस फक्त दल्लीले. आई बात तर मुद्दा शे. एक टाइम न दल्लीन जेवण रास फक्त बस. तावशी मा तुला महिना लागस. काय बाजार कितलं लागस दल्लीले. 2 किलो तेल मा दल्ली 2 महिना काढीलेस. काय लागस बरं दल्लीले. चला भाऊ आरती चालू करू का मग. आरती बिरतीला तयार राहा बरं. शानुमाय चालू कर आरती. चालू करू का भाऊ. चाली चालू करस मी. चिमी फोटो काही ठेवतो बरं. मोबाईल यायचे ना तू. शानुमाय तू टेन्शन लिहू नको. मी पहिले आरती करीलेस मग आपण फोटो काढूत नंतर. गणपती बाप्पा मोरया. माय व चिमी माले वाटणं म्हणतं माले आरती म्हणणं पडी. येस तिथं गाणं लाई दिन तर. शानुमाय मला माहिती होतं तुला आरती म्हणता येत नाही म्हणून मी तेच काय सांग म्हणतो स्पीकर मला लाई द्या म्हणता. आरती शानुमायला म्हणता येत नाही म्हणून लाई दिन तेच जाऊ देतात. आरती लिहिल्या. माय शानुमाय मला माहिती नव्हतं माहिती ना आतनी आरती शे असं. भलती भारी आरती वहिनी बरं शानुमाय तू ना आतनी. मग माय म्हणा आरती रावणी असं होई का बरं. या पोरं म्हणी किती इज्जत करतस बरं. तेच ती मला सांगाय शानुमाय तू ना आतनी आरती राय बरं. दुसरी आरती म्हणून मी आज येईल आरती करायला. मला गैर मोठापणा वाटी राय ना. चांगली बहीण चांगली बरं होय ना. तू ना आतनी